आता आपल्याला काय करायचे, हो काही वरचं 1 नंबर, हो काही 1 नंबर दार इकडे एक आहे, 1 2. आता मोडायचे पाणी आपल्याला इकडं ह्या 3 नंबर दारा बघून घेऊ शकतो, तुम्हाला दाखवतो. हातानं मोडतोय बाहुना तो खोऱ्या. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. तर मंडळी, आज आपल्याला काय करायचं आहे, पिरूतली दगड काढायची. ती आता पिरूतलीच्या असं आलेले असते ना, काय हाय मंडळी सांगू का, रान इतके दगडाची आहेत आपली, काय दगड काढू काढू कटाळून जाते बघा. तुम्हाला सांगतो, आज 2-4 वर्षापूर्वी 2 ते 3 वर्ष रान नीट केलं होतं आम्ही. भावांनो, इतकी दगड जी होती ना, दगड काय सांगतात. तुम्हाला सांगतो, कोरोना काळात काय काम नसायचं, कोरोनाच्या काळात काय काम नसायचं. आणि तुम्हाला सांगतो, असं सकाळ सकाळ जायचो आम्ही. आता जसं चाललोय का, आज सकाळ सकाळ जायचो झटका माराय, म्हणजे दगड काढाय. आणि तुम्हाला सांगतो, दगड काढतोय, अजून फनलं की दगड वर यायचे. काय कटाळून गेलतो बघा, दगड काढू काढू सांगतो तुम्हाला, कटाळून दगड. मी म्हणायचो, दगड कुठं होते होती ती, काय होती ती, तीच समजत नसायचं. परत बारस होतं बघा ती दगडाचं सारखं काढलेलं दगड, आणि असं नांगरलं फनलं की फिरसे अजून दगड वर येते. ती कशाने येते ती काय माहिती. पण आता कसं आहे सांगू का, शेतीत म्हणलं की दगड म्हणा, जागा तण म्हणा, काय म्हणा, या येतच असतं. त्यामुळं कधी हार मानायची नसते भावना, कधी कोणत्या बी गोष्टीत हार मानायची नसते. भावना, आपण एक कालचं असं सेलिब्रेशन केलं, तुम्ही बघितलं असेल. मला आता हे रानातलं बी सांगायचं म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आपण एक काल सेलिब्रेशन केलं, म्हणजे सेलिब्रेशन छोटंसं आपलं देवाला आपण नारळ बिरळ वाहिले. आपले भावांनो 1000 व्ह्यूज ब्लॉगला कम्प्लीट झाले, 1000 प्लस एक ब्लॉग गेला. भावांनो, इतकी मेहनत लागली ना मला ह्यापर्यंत पोचायला, खूप मेहनत लागली भावा. मी काय बी कोणचं बी गोष्टी असतात भावांनो, मी व्हिडिओ टाकत असतो, डेलीचे व्हिडिओ टाकतो मी, कोणाला लाजत नाही, काय करत मला कोण बोलतील म्हणून मी करत लाजत नाही भाजत नाही, डायरेक्ट व्हिडिओ टाकत असतो भावांनो. 1 मिनिट भावांनो, एक कॉल आला होता, इमर्जन्सी कॉल होता, काय आवाज नाही. तर भावांनो, मी काय म्हणलं तुम्हाला, आपल्याला ह्यापर्यंत पोचायला 1000 व्ह्यूजपर्यंत लय खूप परेशानी, स्ट्रगल झेलावं लागली. व काय सांगतात तुम्हाला, सांगू तुम्हाला गोष्टी, तुम्हाला ह्या गोष्टी शेअर करताना सुद्धा असं डोळे भरून येतात. हो का, कुणाला काय बी वाटेल हो भावना, कुणाला काय बी वाटेल, म्हणत असतील 1000 व्ह्यूज आली म्हणून लय असं काय म्हणते ती की लय तीर मारलं, काय पण वाटत असं माणसाला. पण 1000 व्ह्यूज आणून दावा तुम्ही भावांनो, अशी मेहनत करून 1000 व्ह्यूज स्वतः कॉन्फिडन्स नसं बोलताना तुम्ही 1000 व्ह्यूज आणून दावा. तुम्हाला त्यातलं क्षेत्रातलं कोणत्या कंटेंट बनवावं तीच माहीत नाही, तरी तुम्ही असं डेलीचं कंटेंट, डेलीचं लाईफस्टाईल टाकताय. 6 महिने तुम्ही घरच्यांचा विरोध म्हणा, सगळ्यांचा विरोध आहे तुम्हाला, तरी तुम्ही स्ट्रगल करताय, मेहनत करताय. आणि अचानक तुमचा एखादा ब्लॉग तुमचा व्हायरल झाला, म्हणजे चांगली व्ह्यूज आली, मनासारखी व्ह्यूज आली, तर किती क्षण असतो भावांनो, ते किती भारी क्षण असतो. काय सांगता तुम्हाला भावांनो, मेहनतच केली तशी केली भावांनो, केली आहे. पण असं भावांनो, मेहनत तर का केल्याशिवाय फळ नाही. त्यामुळं
बोलता बोलता माझ्याकडनं चाच पडतोय, पण आता बोलता बोलता चाच पडायची कमी झालोय आता. का सवय लागत चालूच आहे आपली सवय आता. म्हणजे आता कॉन्फिडन्स वाढत चाललाय आता. तर आता काय करायचं भावांनो, आपल्याला धुवायचा फिल्टर. तर तुम्हाला बॅक कॅमेरा लावून तुम्हाला मी शेतीतले कोणचे कामं तुम्हाला सगळं शेअर करत असतो. तसंच 1000 व्ह्यूज आली, तसंच ह्या आपल्या डेलीचं का लाईफस्टाईलला तुम्ही भावांनो सपोर्ट करा. कारण का मी डेलीचं लाईफस्टाईल टाकत असतो, रिअल जेन्युइन कंटेंट तुम्हाला दाखवत असतो. आज आपल्याला दुसरीकडे ब्लॉग करायचा होता भावांनो, पण आपल्याला आज रानात काम आलं म्हणून आलो. रानात 2-3 दिवस राहत नव्हतो, रानात काम आलं यावंच लागतं. मग ते ब्लॉगद्वारे तुम्हाला दिसतच असतं. तर भावांनो लावतो बॅक कॅमेरा आणि तुम्हाला फिल्टर धुताना सर्व काही डिटेल शेअर करतो. आपण फिल्टरचा बी ब्लॉग केलाय भावांनो, पण आता हे आपल्याला द्यायचं आहे म्हणून आता ते दाखवायचं म्हणून तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही बघून घ्या. तर लावतो भावांनो बॅक कॅमेरा. भावांनो लावला आहे मी बॅक कॅमेरा. आता फिल्टर धुताना तुम्हाला काय सर्व मी काय दिसेल. तर मंडळी आपण घेतला फिल्टर धुवून. आता फिल्टर ही फास्ट मशीन तुम्हाला दिसलं असेल. आता फास्ट मशीन लावलं होतं भावांनो, कारण का की आता तुम्हाला दाखवलं एकदा म्हणून फास्ट मशीन लावता. तर आता काय करायचं आता आपल्या भावांनो, दगडं उचलायचे ते. आता हे दगड तुम्हाला दाखवतो. आता सर्व तुम्हाला डिटेल शेअर करणार आहे भावांनो, तुम्ही बघून घेऊ शकता. आता कुठली दगड काढायची ते सर्व डिटेल तुम्हाला आपल्या ब्लॉगद्वारे व्हिडिओद्वारे सर्व दिसेल. मी भावांनो तुम्हाला रिॲलिटी शेअर करतो रे, रिॲलिटी जेन्युइन कंटेंट तुम्हाला शेअर करतोय. तुमच्या हातात असते आता आपल्याला सपोर्ट करायचा. जसं त्या ब्लॉगला व्ह्यूज आले तसं ह्या व्हिडिओला बी व्ह्यूज येऊ द्या. रिअलिटी मी तुम्हाला शेअर करत असतो. आता हा काही दगड, आता हा काही दगड ढेकर केले तर ढेकर केले का हा हे ढेकर केलेलं आहे. हे आता उचलायचे आता. तर मंडळी काय झालं आता, दारमोडा जायचं आता. आता तुम्हाला सर्व डिटेल दाखवतो. आता खालचं काय झालंय, दारमोडा चाललोय आता, बघून घेऊ शकता. आता रोडला चाललोय आता मी, चाललोय बघा खाली. आता भावांनो दारमोडायचं आपल्याला. आता रानातले सगळे डिटेल तुम्हाला दिसणार हो भावांनो माझ्यातर्फे. तुम्हाला रानातली एक मोमेंट तुम्हाला सर्व डिटेल दिसणार. आता चाललोय बघा, ऊस इतका कापतंय ना, ऊन वरनं आणि ऊस मारणार कापतंय. आज राव घरी ब्लॉग भारी होता, मी काम अचानक आल्यामुळं आता काय करतो, काम तर करावं लागतं की हो, तोंडाला लय लागतंय रे भावांनो. खालचं दार मोडा आलोय बघा, बघून घेऊ शकता. आता पाणी मग चालू आहे बसतं भावांनो, नदीची ती आहे. आपल्याला मोडायचे खाली. बघा आता चाललोय खाली मी पाणी बघत. काय उकारते इतकं भावांनो, काय सांगता तुम्हाला, लय उकारते बघा.
चाललोय बघत पाणी कुठं लावलंय आता तर बघून येऊ शकता आता. आणि एकदम कपराला आहे. काय झालं होतं भावांनो, आपल्याला ते दार कोणचं मोडायचं ते विचारतो, कॉल केलता. आता आपल्याला काय करायचं, हो का हे वरचं 1 नंबर, हो का 1 नंबर दार इकडे एक आहे, 1 2. आता मोडायचे पाणी आपल्याला इकडं ह्या 3 नंबर दारा बघून येऊ शकते, तुम्हाला दाखवतो. हातानं मोडतोय बघून आता खोऱ्या नाही तर. बघितलं भावांनो, दार मोडले आपण. आता काय आहे काय होतंय, मुरुम असल्यामुळं दार आहे रानात हात मुरुम माझा काही लावलं तरी फुटतंय सारखं. आता असं लावलंय बघा, आता लावले. आता पाणी बिणी चाललंय का, 1 हवा सर किती येते लावले, 1 2 3 लावलं, 3 सऱ्या. काय करू आता आपण, जाऊया पाहून राहणार वेस्ट टाइम वेस्ट करता. तुम्हाला आपण जे काय काय आपल्या दगड उचलले गिंबल टाकलं होतं, कॉमेडी असं सगळे असतं तुम्हाला पाहून, रिअल पण जेन्युअन कंटेंट तुम्हाला बघायला भेटतं. काय झालं आता असं कॅमेरा झालं, गिंबल झालं होतं. निघालो आता बघा, ऊन वाढायला लागले बा. ऊन काय जून महिना लागला तरी पाहून ऊन कमी व्हायचं नावच घेणार बा. पावसाच तर काय लय अवघड झालंय बाबा. काय होईल सांगता येत नाही. ह्यापर्यंत दुष्काळ जाहीर होणार आहे बाबा. पाण्याची टंचाई उठणार आहे ह्यापर्यंत. काय होते काय ओपरवाले को पता, देवालाच माहिती. आता चालली बा ओसात ना बाबा, ओसात चालले आता. झाले दारबीर मोडलं. आता आपल्याला जायचं आहे करायचं. आता दगड उचलायचे ते पिरूतलं दगड आहे ते उभा होणार, पक्केलाही अडथळा येऊ शकतो ना. त्याच्यामुळं मला सर्व डिटेल शेअर करतो. चाललोय बघा आता. आपण करतो गिंबल सेट. तुम्हाला फास्ट मशीन मध्ये मी काय काम करतोय ते सर्व काय तुम्हाला दिसतं, बघून घ्या.
होय. तर मंडळी बघून घेतलं असेल तुम्ही. आता आपण फास्ट मोशनमध्ये तुम्ही सर्व डिटेल तुम्हाला शेअर केली की हा कसं दगडं इचली, ह्या फिरवले सगळे दगडे बिगडे बाहेर काढली. भावानं मी व्हिडिओ तुम्हाला खूप धावू शकतो. 2-3 तासाचा व्हिडिओ होऊ शकतो. काय कारण काय पण आपला हिट होतोय भावानं. आणि मग मोठे ब्लॉग चांगले यूट्यूबवर हे चांगलं वाटत नाही. यूट्यूबवर क्रायटेरिया किती असतो, लई 20-25 मिनटाचं. आणि मोठे ब्लॉग ती चांगले व्हिडिओ बी तसेच लागते. त्यामुळे माणसं व्हिडिओ स्किप करून जातात. त्यामुळं मला व्हिडिओ छोटेसे बनवावं लागतं. तर भावांनो, कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा, कमेंट करून सांगा. शेतातली सगळी तुम्हाला डिटेल मी शेअर करत असतो. माझ्या लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला सर्व डिटेल मी दाखवत असतो. माझ्या ह्या आपल्या लाईफस्टाईल ब्लॉगिंगमध्ये तुम्हाला सर्व डिटेल शेअर करा. तर आपल्या यूट्यूब चॅनल धीरज ऑफिशियल चॅनलवर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आपल्या व्हिडिओला लाईक करा. भावांनो, बेल आयकॉन नोटिफिकेशन ऑन करा. म्हणजे आपल्या डेलीची कंटेंट तुम्हाला भावांनो पहिली नोटिफिकेशन तुम्हाला म्हणजे तुम्हाला मोबाईलवर येईल भावांनो. तर भेटूया भावांनो उद्या हिंदी ब्लॉगमध्ये डे 67 तर कुठं होईल कसा होईल ते सांगता येत नाही भावांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र भावांनो. हर हर महादेव भावांनो.